गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आपण बघितलं होतं आज निफ्टीचा व्ह्यू माझा वरती जाण्याचा होता आणि निफ्टी वरतीच गेलेला आहे. ठीक आहे. तर बऱ्याच पॉईंटने निफ्टी वरती गेलेले आहेत. तर आपल्याला उद्याचा अनालिसिस बघायचं की मार्केटने उद्या काय मार्केटचा प्लॅन आहे, उद्या मार्केट काय करू शकतं. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर मंथलीचा अनालिसिस बघायचं आहे. मंथलीमध्ये निफ्टी जे आहे ते अप ट्रेंड निफ्टीचा इंटॅक्ट आहे. निफ्टीने या झोनच्या जोपर्यंत खाली ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत निफ्टी इंटॅक्ट आहे. त्यानंतर विकलीच्या अनालिसिसमध्ये जर गेलं तर विकलीच्या अनालिसिसमध्ये हा एक सप्लाय झोन होता आपला मार्केटचा इतक्या दिवसाचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा मार्केटचा इतक्या दिवसाचा डिमांड झोन होता. ठीक आहे. ओके. तर आता हा सप्लाय झोन आणि डिमांड झोन जर मार्क केला तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आता एकदम व्यवस्थितपणे की मार्केटनं आता स्विंग लो बनवला, त्यानंतर स्विंग हाय बनवला, नंतर स्विंग लो बनवला, पुन्हा स्विंग हाय बनवला, पुन्हा स्विंग लो बनवला. तर हा मार्केटचा ट्रेंड काय झाला, अप ट्रेंड झाला. आणि इथं पण स्विंग हाय लो. तर हा मार्केटनं काय केलंय, आजचं जे क्लोजिंग दिलेलं आहे ते वरती आहे. तर हा वीक आपला संपलेला नाही. या वीकचा एक दिवस बाकी आहे, म्हणून हा मागचा आपण हा वीक कन्सिडर करणार. ठीक आहे. ट्रेडिंगमध्ये तर आपल्याला आता मार्केटने काय केलेलं आहे, आज जे आहे या वीकचा उद्या शेवटचा दिवस आहे. जर मार्केट या लेवलच्या वरतीच जर राहिला कंटिन्युअस या लेवलच्या वरती मार्केटनं सस्टेन केलं आणि क्लोजिंग दिलं तर मार्केट एव्हरी डीप इज अ बाय ऑपॉर्च्युनिटी. मार्केट वरती जाईल. ठीक आहे. तर आपल्याला हे वीकली अनालिसिस झालं आपलं. मार्केट पहिल्या कॅन्डलनं आता वरती क्लोजिंग दिलेलं आहे, बट उद्याचं क्लोजिंग अजून इम्पॉर्टंट आहेच. ठीक आहे. तर आता इथं जो मार्केट हा सप्लाय झोन तोडून वरती निघून गेला तर डेलीमध्ये विकलीमध्ये हा सप्लाय झोनचा विषय संपला. तर आता डेलीमध्ये जायचं आपल्याला. डेलीमध्ये हा सप्लाय झोन आपला इम्पॉर्टंट होता. ठीक आहे. तर मार्केटनं हा सप्लाय झोन बी तोडून वरती गेलेला आहे. ठीक आहे. तर हा सप्लाय झोन तुटला तर हा सप्लाय झोनचा विषय आता ऑलमोस्ट संपलेला आहे. ठीक आहे. आणि हे मार्केटचा डिमांड झोन आहे. याच्यानंतर मार्केटचा डिमांड झोन वरच्या बाजूमध्ये कोणता आहे, तर हा मार्केटचा डिमांड झोन राहील. ठीक आहे. तर हा मार्केटचा डिमांड झोन आहे, हा मार्केटचा सप्लाय झोन आहे. त्यानंतर 4 आवरमध्ये गेल्यानंतर 4 आवरमध्ये मार्केटचा डिमांड झोन हाच आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मार्केटचा स्टॅटिक सप्लाय झोन जो आहे तो हा आहे. स्टॅटिक सप्लाय झोन जो होता तोच आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला 125 मिनिटच्या अनालिसिसमध्ये जायचं. तर 125 मिनिटच्या अनालिसिसमध्ये मार्केट इथून कंटिन्युअस वरती बुलिश गेलेली आहे. तर मार्केटचा अजून आपला हा जो सप्लाय झोन आहे हा उद्या पण आपल्यासाठी काम करणार आहे. जोपर्यंत हा पूर्ण वीकचा क्लोजिंग वरती नाही येत तोपर्यंत हा सप्लाय झोन आपल्याला काढायचा नाही आहे. ठीक आहे. तर 125 मिनिटमध्ये हा डिमांड झोन बनला होता. ठीक आहे. एकदम सिंपल अनालिसिस आहे उद्यासाठी. 125 मिनिटमध्ये हा डिमांड झोन आणि 125 मिनिटमध्ये हा सप्लाय झोन बनला होता. ठीक आहे. तर उद्या आपल्याला साठी इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट आपल्याला असं आहे की मार्केटने याच्यावरती क्लोजिंग दिलंय, पण मार्केटनं याच्यावरती सस्टेन केलंय नाही केलंय हा प्रश्न उद्याचा दिवस क्लोज झाल्याशिवाय कन्फर्म होणार नाही. तर उद्याचा जो दिवस आहे या उद्याच्या दिवसामध्ये मार्केट जे आहे हे पहिल्यांदा खाली येणार. ठीक आहे. तर मार्केटने कुठून वरती गेलं तर या झोनपासून मार्केट या झोनपर्यंत वरती गेलं होतं. ठीक आहे. तर मार्केट या झोनपासून या झोनपर्यंत वरती गेलं तर मार्केट काय करणार, हा पुढचा पूर्ण आठवडा उद्या जर एक क्लोजिंग वरती दिलं तर ठीक, नाही दिलं तर हा पूर्ण आठवडा मार्केट काय करणार, जर डाऊन साईडचा फॉल दिला तर मार्केट फिबोनाचीच्या 50-60 लेवलपर्यंत खाली येणार आणि मग वरती जाणार. तर उद्याचा आपला व्ह्यू काय आहे का मार्केट जो आहे आता लाईफ टाईम हायच्या वरती आहे. लाईफ टाईम हायच्या वरती कोणताही सप्लाय बनलेला नाही. तर आपल्याला जोपर्यंत मार्केटमध्ये सप्लाय झोन बनत नाही आहे तोपर्यंत आपल्याला 15 मिनिटच्या डिमांड झोनवर काम करायचं आहे. मार्केट वर गेला, 15 मिनिटची डिमांड झोन बनली. ठीक आहे. ही डिमांड झोन बनली, मार्केट थोडं खाली आलं. ठीक आहे. या झोनवरून बाय करा. परत मार्केटची ही डिमांड झोन बनली, या झोनमध्ये आलं मार्केट की पुन्हा बाय करा. इथून तुम्ही बाय करा. ठीक आहे.
तिथून बाय करा आणि वरती जा. आता दुसरी गोष्ट काय की मार्केटनं जर हा जो सप्लाय आहे, ही जी कॅन्डल आहे प्रिव्हियस कॅन्डल याच्या खाली एक रेड कॅन्डलनं क्लोजिंग दिलं तर मार्केट थोडं वरती जाईल आणि मग डाऊन साईडची रॅली चालू होईल. तर हा आपला पहिला फर्स्ट टार्गेट बुकिंग एरिया उद्यासाठी हा राहील. ठीक आहे. तर माझा मॅक्झिमम व्ह्यू जो आहे तर मार्केट कदाचित थोडं वरती ओव्हर जाऊ शकतं आणि नंतर लोअरला बनवत मार्केट खाली येऊ शकतं. तर माझा उद्याचा व्ह्यू तोच आहे की मार्केट उद्या खाली येणार. ठीक आहे. तर उद्या बघूया. आणि आता गिफ्ट निफ्टीचं सध्या काय ट्रेड करतं हे एकदा व्ह्यू घेऊ आपण. ठीक आहे. गिफ्ट निफ्टी कुठं ट्रेड करते ते बघूया. त्याच्यानुसार आपल्याला उद्याचा थोडासा अंदाज येऊ शकतो. तर आपण बघूया. सगळं मी काढतो. हा माझा व्ह्यू होता. आता गिफ्ट निफ्टी बघूया. गिफ्ट निफ्टी जे आहे, येस, गिफ्ट निफ्टीने लोअर लो पॅटर्न बनवलेला आहे. ठीक आहे. लोअर लो पॅटर्न बनवलेला आहे. इथं मार्केटने एक फर्स्ट लो बनवला, त्याच्यानंतर हा मार्केटने दुसऱ्या कॅन्डलने त्याच्या खाली क्लोजिंग दिलेलं आहे. दुसऱ्या कॅन्डलनं क्लोजिंग दिलेलं आहे. तर आपल्याला या कॅन्डलमध्ये जे 5 मिनिटामध्ये मार्केट वरती जाईल, 5 मिनिटामध्ये मार्केट वरती जाईल आणि जिथून स्टेपर लाईनचा ब्रेकआउट होईल त्या ठिकाणावरून मार्केटला सेल करायचं आहे. तर मार्केटला आपण इथून जर सेल केलं तर मार्केट हे जवळपास 45 पॉईंट इथं खाली फॉल झालेलं आहे. तर उद्या आपला हाच व्ह्यू राहील मार्केट फॉल होण्याचा. तर मार्केट उद्या लोअर लो बनवत खाली येईल. तर 125 मिनिटमध्ये मार्केट लोअर लो बनवत खाली येऊन एक डिमांड झोन क्रिएट करेल आणि मग डिमांड झोन क्रिएट झाल्यानंतर मग मार्केट पुन्हा त्याच्या अप ट्रेंडची रॅली कंटिन्यू करू शकतो. जोपर्यंत त्याचं लोअर लोअर हाय बनवणं जे आहे हे लोअर हाय बनवणं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मार्केट कंटिन्युअस असं खाली येत राहील. ठीक आहे. असं खाली येत राहील. ओके. तर उद्याचा व्ह्यू आपला हाच आहे डाऊन ट्रेंडचा. ओके.